हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बटाट्याची एकदम गावरान पद्धतीने झणझणीत आणि चविष्ट रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। ही एकदम छान बनलेली आहे आणि झटपट आपण मस्त अशी बनवलेली आहे। अशी गरम गरम चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर एक नंबर लागते। तुम्हाला बघून कळत असेल छान अशी झालेली आहे, झणझणीत आणि चविष्ट बनते। नक्की एकदा या पद्धतीने करून बघा। बटाट्याची रस्सा भाजी छान लागते चवीला। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा 2 मी बटाटे घेतलेले आहेत, या पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता याच्यावरचे मी साल काढून घेते। इथे मी बटाट्यावरचे साल काढून घेते या पद्धतीने आणि कट करून घेणार आहे। बघू शकताय बटाट्यावरचे साल काढून घेतलेले आहे आणि कट करून मी पाण्यामध्ये ठेवणार आहे, म्हणजे बटाटे इथे लाल पडत नाहीत। मी पाण्यामध्ये घालते बघा या पद्धतीने। इथे मी बटाटे कट करून घेतलेले आहेत आणि आता इथे कढईमध्ये भाजी बनवणार आहे। त्यासाठी एक छोटी पळी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाव चमचा इथे आपण मोहरी घातलेली आहे, पाव चमचा जिरे घातलेले आहेत। हे छान जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि त्यानंतर इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत। टोमॅटो आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकता टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे। आता त्यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेते, 1 चमचा मी इथे घरगुती लाल तिखट घालून घेते। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि अर्धा चमचा मी इथे धनेपूड घालून घेते। तुमच्या आवडीनुसार मसाले घाला, अजून काही मसाले घालायचे असतील तर घालू शकता। यामध्ये मसाले घालून मिक्स करून घेतलेला आहे। थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालते आणि कोथिंबीर पण मी मिक्स करून घेते आणि यामध्ये आपण कोथिंबीर 1 मिनिट परतून घ्यायची आणि जी बटाट्याच्या फोडी कट करून पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत, पाणी नितळून यामध्ये घालायचं। पूर्ण पाणी नितळून मी बटाटा यामध्ये घालून घेते। सगळा बटाटा घातलेला आहे। 2 मिनिट बटाटा यासोबत परतून घ्यायचा। इथे बघू शकताय बटाटा मी 2-3 मिनिटं या पद्धतीने परतून घेतलेला आहे। आता भाजी तुम्हाला जशी बनवायची असेल आहे, घट्ट पातळ, त्या पद्धतीने पाणी घाला। मी इथे 2 ग्लास होईल एवढं पाणी घालते। या पद्धतीने बघू शकताय 2 ग्लास मी पाणी घातलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि गॅसची फ्लेम हाय करून याला उकळी काढून घ्यायची। मीठ घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे। याला छान उकळी यायला लागलेली आहे। गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते। 4 ते 5 चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेते। तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट घाला। गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे। 7 ते 8 मिनिटानंतर इथे बघू शकता भाजी छान दाटसर तयार झालेली आहे। शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे भाजी मिळून येते आणि छान चविष्ट होते बघा। आता इथे बघू शकता भाजी आपली तयार झालेली आहे। मस्त अशी बटाटा शिजलाय का ते बघूया। मऊसूद असा बटाटा शिजलेला आहे। छान भाजी तयार झालेली आहे, एकदम चविष्ट बनते। नक्की करून बघा बटाट्याची अशी झणझणीत आणि चविष्ट गावरान पद्धतीने रस्सा भाजी मस्त होते बघा। करून बघा। थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते, आपण फोडणीमध्ये पण घातलेली आहे, वरून थोडीशी घालते। या पद्धतीने तुम्ही झणझणीत आणि चविष्ट बनणारी एखादा बटाट्याची रस्सा भाजी करून बघा। ही तुम्ही अशी गरम गरम भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, मस्त लागते। करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्हाला बघून कळत असेल भाजी एकदम मस्त झालेली आहे, एकदम छान बनते आणि एकदम टेस्टी होते बघा, चविष्ट। नक्की करून बघा, तुमची पण छान होईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।